सामना या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून ज्या शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असतो, त्याच सामना मुखपत्रामध्ये राज्य सरकारची पान भरून जाहिरात आली आहे। राज्य सरकारच्या 75,000 रोजगार देण्याचा संकल्प करणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। सामनाच्या पहिल्या पानावरती मोदीजी यांचं आणि चित्र जाहिरात बघायला मिळाली। मला असं वाटतं जाहिरात ही सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं आणि ते कोणाच्या खिशातनं पैसे जात नाहीत। हे पैसे तुमचे आमचे सगळ्यांचे पैसे असतात। त्याच्यामुळे कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशातनं दिलेली जाहिरात आहे। त्यामुळे स्वतःच्या खिशातनं पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये। सामना हे शिवसेनेचे मुखपत्र असलं तरी तो एक कमर्शियल व्हेंचर आहे। ते जाहिराती कोणाच्याही घेणार। आता त्याने ती पहिल्या पानावर छापणं हे जाहिरात देणाऱ्यांचा हे असतं, प्रायोरिटी असतं किंवा आम्हाला पहिल्या पानावर देत असेल तर द्या। त्यामुळे जाहिरातीवर टीका म्हणजे काय चाललंय का हेच काय कळत नाही। मनसेने केली जाहिरातीवरती टीका, कोणीही टीका केलेली असेल तरी जाहिरातीवर टीका करणं, सामनाला जाहिरात देण्यावर टीका करणं, सामनाच्या पहिल्या पानावर जाहिरात देण्यावर टीका करणं हे कशासाठी टीका हेच कळत नाही। अशा प्रकारचा कुठलाही सरकारी कार्यक्रम जेव्हा असतो, विशेषतः जो अधिक लोकांपर्यंत विषय पोहोचावा, तर सरकारी जाहिराती दिल्या जातात सगळ्याच पेपरमध्ये। तुम्ही इतके दिवस बोंबलत फिरताय की हे खोके सरकार आहे, हे अनधिकृत सरकार आहे, स्वतः सन्माननीय आदित्य ठाकरे हे सांगतायत, मग तुम्हाला जाहिरात कशी चालते? मग त्यावेळेला तत्वबित्व काही नाही। पैसा हेच शिवसेनेच्या सध्याच्या शिवसेनेचं दैवत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि मला असं वाटतं तुम्ही एका ठिकाणी बोंबलत फिरायचं आणि इथे आम्ही पार्टी सेटलमेंट करणार, अशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे। सामनाच्या मुखपृष्ठावर जाहिरात आहे, सगळ्या पेपरला आहे। कारण वर्तमानपत्र चालवण्यासाठी एखाद्याच्या दारात जाहिरातदार आला आणि आमची जाहिरात द्या म्हटली आणि 5-5, 10-10 लाख रुपये जर तुम्ही जाहिरातीवर एका पानावर खर्च करणार असाल तर कुठला पेपरवाला आपली जाहिरात टाळेल? सामना उलटल्यावर ती जाहिरात उलटल्यावर आत काय लिहिलंय ते वाचा ना। राज्यात सध्या व्हीआयपी कल्चरवरून चांगलेच वादविवाद रंगताना दिसतात। नुकतंच अमृता फडणवीस यांनीही सुरक्षा नाकारली। यातच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उडी घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षा ताफ्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासाठी मुंबईतले रस्ते 30 मिनिटांसाठी रोखून धरले जातात। रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंना Y+ सुरक्षा आहे। कोणतंही वर्तमानपत्र टीव्ही चॅनल यावर बोललेलं नाही, असंही ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटलं।